देवा, आतापर्यंत हे शस्त्र आम्ही चोरी करण्याकरता वापरलं, कोणी चोरून वापरून ऐकलं नाही. देवाला आनंद वाटला आणि देव बोलायला लागले की मी तुम्हाला समजावून सांगतो, फक्त नीट ऐका. म्हणे काय, आपल्याला चोरी कशी करायची म्हणे, दही दूध तुपलो नाही. मग कल्पना करा, आपण त्या गवळणच्या घरामध्ये शिरलो, आपण लहान लहान आहोत, आपल्याला चोरी करायची आहे, दही दूध तुपलो नाही. त्यावेळची पद्धत कशी होती, हे फ्रीज कपाट त्यावेळेला नव्हते. त्यावेळची जी परंपरा होती कशी, नाथराय म्हणतात, शिंके लांबविली अंतराळी, ती शिंक असायची, ते टांगलेलं असायचं. मग आपला हात पुरणार नाही. पेंद्या म्हणे आपण एकामेकाच्या पाठीवर उभे राहू, ठीक आहे, राहिलो आपण उभे. आपण एकामेकाच्या पाठीवर उभे राहिलो तर ते मडकं रिकामं असलं तर वेळ व्यर्थ जाईल की नाही. देवानं सांगितलं की तुम्हाला जे खडे सांगितले ना, खडे, तो खडा घ्यायचा आणि त्या मडक्याला फेकून मारायचा. मडक्याला खडा फेकून मारला, जे भरलेलं आहे ते आवाज देणार नाही, म्हणजे रिकाम आहे ते रिकामी मडके भले टणटण वाजतात, येणं नाही ना देणं नाही. मग भरलेलं आहे हे लक्षात आलं, तरी आपण एकामेकाच्या पाठीवर उभे राहिलो तरी वेळ व्यर्थ जाईल. मग तुम्हाला जे काठी सांगितले ना, काठी टोचून पाडावी डुडी, डुडी म्हणजे छिद्र, त्याला छिद्र पाडायचं आणि छिद्र पाडल्यानंतर धार लागेल मोकळी, मग अवघे प्राशन करा. ठीक आहे, या चौकातून पुढच्या चौकात गेले. कृष्णा बरोबर आहे, कडे काठीचा उपयोग झाला, खड्याचा झाला. कारण ते माती कशाकडे सांगितलं, ते खराडे. भगवान म्हणतात आपल्याला टाइम ना अर्धा तास. मग हे पहा, आपण आतमध्ये गेलो, आपण लहान लहान गोपाळ, खडखड दळदळ वाजीन, त्या चाहून ती गवळण जागी होईल आणि ती गवळण जागी झाल्यानंतर ती आल्याला आपल्याला पकडण्याकरता येईल. आपण लहान लहान पकडल्या जाऊ, म्हणजे पुराव्याचं काम नाही. मग काय करायचं, ती गवळण जागी झाली हे आपल्या लक्षात आल्यानंतर ती आपल्याला पकडण्याकरता येऊन राहिली, तिच्या समोर हे खराटे कोकरूचे काटे फेकून द्यायचे आणि तिच्या कायामध्ये काटा बोसला. सांचल ऐकतील गवडणी, कवाडे धरतील धावोनी, तव सराटी पसरांगणी, पायी चुलकोणी गुंतती. तिच्या पायामध्ये काटा बोसला म्हणजे काटा काळीपर्यंत आपण चिंग पडत जाऊ. पण सुदामा बोलायला लागला, देवा तिचं डिस्को चप्पल घालून आली तर, चप्पल पायीची वाहनं वास्तविक ते घरा विशिष्ट आहे, पण आज चप्पल फक्त देवाऱ्यातच नाही, अशी कुठे सांगता येत नाही. आम्ही संस्कृतीची विकृती बनवली. म्हणून मला एक सांगायचं आहे की देव म्हणतात बरोबर आहे, काय समजा चप्पल घालून आली तर तेही चुकून येते बला, मृतिका घाला तयांचे डोळा, नेत्र चोडतील तव तुम्ही पडा नवल कडा. ते चुकून जर ती गवळण आली तर तिच्या डोळ्यामध्ये हे जे वस्त्रगाडी माती आहे ना, हे फेकून द्यायची. तिच्या डोळ्यामध्ये माती गेल्यानंतर डोळे चोळीपर्यंत आपण चिंग पडत जाऊ. पण वैजा म्हणे, देवा ती जर गॉगल घालून आली तर. पण लक्षात ठेवा, द्वापार युगामध्ये चष्मे नव्हते. विठाला विठाला सगळं ठराव पास झाला आणि हे ठराव पास झाल्यानंतर देवानं सांगितलं की ठीक आहे, आता हे सगळं शस्त्र आपण सोबत घेणार ना, हो चला. या पुढच्या चौकात गेले. पुढच्या चौकात मध्ये गेल्यानंतर काही गोपाळाच्या देवाच्या बरोबरीने चालायला लागले, पुढे चालायला लागले. ते म्हणत नाही जमणार नाही, नियम आहे, आचारसंहिता आहे ना, याल तरी यारे लागे, तुम्ही माझ्या माग मागे यायला पाहिजे. आणि माझ्या माग जर तुम्ही आलात, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. मला पोटभर आहे ना, पोटभर लागत असेल तर आता गोपाळ असते, काही गडबड करायला लागले, काही आता गंमत करायला लागली, म्हणजे गडबड करायला लागली. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्हाला अजून एक नियम सांगतो. हळू हळू चला, हळू हळू चला, हळू हळू चला, हळू हळू चला, हो हळू हळू चला, हळू हळू चला, हो हळू हळू चला,
आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाला तो वरी हो आजी देतो पोट भरे आजी देतो पोट हो आजी देतो पोट भरे पुरे म्हणाला तो हळूहळू चला. कारण परमार्थ मार्ग क्रमण करत असताना हळूहळू चालायला पाहिजे. नाही तर मग आम्ही एवढी घाई करतो, माडी टाकतो, म्हणजे माडकरी होतो. माडकरी नाही टाळकरी होतो, टाळकरी नाही फडकरी होतो. हे सगळं झाल्यानंतर काही दिवस चालते, आणि मग जुने मित्र भेटले की हे सगळं काढून टाकतो. नाही. हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. परमार्थ मार्ग क्रमण करत असताना एकामेकाची निंदाबद्दी न करता कोणी कोणाशी न बोला. अजून हा आनंद, हा आत्मानंद ब्रह्मानंद तुम्हाला सेवन करायचा असेल तर अजून एक महत्वाचा नियम सांगितला. तुका म्हणे सांडा घाटे. म्हणजे परमार्थ मार्ग क्रमण करत असताना या मंडपात तुम्हाला यायचं असेल तर पहिल्यांदा वाईट बुद्धीचा त्याग करा. आणि असं जर या नियमान जर आला तर भगवान म्हणतात आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठोबा रखुमाई सुरुवात झाली. आता तुम्हाला बुवा काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही तेच चरित्र का सांगितलं महात्म्याने, तर या चरित्राचं आता तेवढं ते महात्म्य आपल्याला पाहायला वेळ नाही, पण मी एक दोन ओव्या सांगतो आणि पुढे जातो. हे चरित्र परत परत तेच चिंतन करण्यामध्ये ऐकण्यामध्ये फल काय आहे. श्रीकृष्णाची कीर्ती गाता सुवर्णस्ते या पावनता. श्रीकृष्णाचा व्यभिचार वर्णिता गुरु तल्पकथा दोष. हे दोष आपले निघून जातात. म्हणून परत भगवान परमात्म्याच्या या चरित्रात आपल्याला उच्चार करायचा आहे. मी काय सांगून आलो होतो की योजना आखल्या गेली, आणि योजना आखल्यानंतर या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी चौर्य कर्माला सुरुवात झाली. गौडांनी त्रस्त झाल्यात. यशवदे कृष्णाशी सांगावे गोकुडी राहावे की जावे. पण गुरु महाराज म्हणायचे आई तिला म्हणतात, आई तिला म्हणतात की ज्या आईला आपल्या मुलाच्या खोड्या खोड्या वाटत नाही ती आई समोर पाहून राहिली की आपल्याच मुलाची चूक आहे, पण समोरच्या मुलाची आई जर कंप्लेंट घेऊन आली तर ही म्हणणारच नाही माझ्या मुलाचं चुकलं, तुझ्याच मुलाचं चुकलं म्हणेल ती आई. न मातू परदैवतम पुत्र बले पुत्र बन जाय, पर माता कुमाता नाही होती मातीची या चित्ती अवघी बाळाचीच व्याप्त. म्हणून उलट टपाली यशोदा माता त्या गौडणींना परत उत्तर द्यायची. आता ती गौडण म्हणताना आमचे हरिभक्त वैकुंठवासी आनंदबाची आठवण येते. ती एवढ्या म्हणजे उंच स्वरात म्हणायची आपण बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ बाळ दिसे मोजवाने गे बाळ दिसे सांगता का राहणे गे सांगता हा गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे बाळ सगुण गुणाचे तान्हे ग बाळ दिसते गोजीरवाणे काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. उलट टपाली यशोदा माता त्यांना समजून सांगायची का ग माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीच खोडी करता. तसंच होतं बरं. ह्या गौडणीच पहिल्यांदा देवाची खोडी करत होते.
तुम्ही लपवण्याचा भोवरा, आड घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण्याची गोटी, लागता गे हरीचे पाठी, हे एवढी तरी तर खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही खावणे लोण्याचा गोडा, आड घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. म्हणजे यशोदा मातेला ते पटत नव्हतं. काय झालं, एवढ्या कंप्लेंट आल्या. परवा आमच्या घराशी आला, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. पण आईला हे पटत नव्हतं. देवानं विचार केला की वेळ कमी आहे, पुढेही बहुत करणे आहे. मग आईला हे पटलं पाहिजे. काय केलं, एक दिवस घरीच चोरी केली. घरी चोरी काय केली, हे गोपाळाची कंप्लेंट आहे बरं. सवंगडी होते ना, हे जे मित्रमंडळ आहे, फार खूप आनंद असतो त्यामध्ये. वैजा वाकड्या पेंद्या सुदामा बोलायला लागला, का रे म्हणलं का तू सगळेचा मेन आहेस. बरं मेन नाही, आम्ही तुला ठरवलेलं आहे, एक मतान ठरवलेलं आहे, तू आमचा पुढारी आहेस, नेता आहेस. अरे आम्ही तुला राजा मानतो. गडानो राजा फिरे झाला, गडानो राजा फिरे झाला, हाताने बैसला, हाताने बैसला, गडानो राजा फिरे झाला, हाताने बैसला, हाताने बैसला. तरी एकमेकाला म्हणजे कोणतेही मतदान न करता आम्ही तुला राजा केलं. बरं तू सर्व गावामध्ये श्रीमंत आहेस, मग तुझ्या घरी नेतं की नाही. या सार्वजनिक सत्यात फार मजा येते भाऊ. खेड्यापाड्यात इतकं वातावरण मस्त असते, आणि कार्यकर्ते आहेत ना, या कार्यकर्त्याला हे सगळं करून घ्यावं लागते. कारण नसताना ऐकावं लागते. मग यांना सांगावं लागते, आज तुमची पंगत आहे, है ना? असं असते ना ते. तुमचं फराळ आहे, तुमचा नाश्ता आहे, तुमची संध्याकाळी पंगत आहे. हे बाकीचे गोट्यावर बसेल असतात, हे म्हणतात यायचा चहा आहे की नाही. म्हणजे असं होते ना, असं होते ना कधी कधी. मग देवानं सांगितलं, आज त्या घरी, उद्या त्या घरी, परवा त्या घरी. हे बोलायला लागले तुझ्या घरी नेतं की नाही. आता या बाबाले पुढेही बहुत करणे आहे, म्हणे आज आपल्या गेले ना देवाच्या घरात. आता गोपाळ असते, खडखड दडदड वाजायला लागलं. यशोदा माता जागी झाली. यशोदा माता जागी झाली हे गोपाळांच्या लक्षात आलं. जे चंट होते ते पळत निघाले, पण हाती सापडला पेंद्या. हे पेंद्या हाती सापडतात. पेंद्या हाती सापडला आणि धरला ना हात. एक हात धरला आणि दुसरा हात उगारला. कोण, यशोदा मातेने. पण तो कृष्णाचा सवंगडी होता. आई खबरदार, खबरदार. थोडी पकड सैल झाली. माझ्या घरातून मला दमदाटी. अगं आम्ही जे तुझ्या घरात आलो ते विनाकारण नाही, आमंत्रण आलं होतं. नाही कीर्तनाले पण जेवायला जा. कुणी दिलं आमंत्रण. घर मालकाने. कुठं आहे तो, म्हणे त्या डेऱ्यामध्ये. आता बाळपणाच्या सोंगाप्रमाणे सर्व कृत्य करायला पाहिजे होती, भगवान लपून बसले. पेद्याला सोडून दिलं. आईसाहेब धावत धावत गेल्यात, त्या डेऱ्यामध्ये हात घातला. शेंडी हाती आली. आता पुढे शेंडी सांगावं लागेल. शेंडी इथं इथं असे तर आपला तो विषय आपला अधिकार नाही. मग लक्षात आलं की आतापर्यंत गौडणींनी जे काही गाराने सांगितलेत ते सगळे खरे होते. कृष्णा खरं सांग, तू केव्हापासून खोड्या करतो. आता मुद्दे मला असं हाती सापडल्यानंतर पुराव्याचं कामच नव्हतं. हात जोडले. भगवान थरथर कापायला लागले. आई खरं सांगू, आज मी खरं सांगतो बरं. म्हणजे आतापर्यंत विचारू नको, पण मी आता तुला खरं सांगतो. काय खरं सांगतो. खरं सांगू, तुझ्याकडे पहिलं गारानं आलं ना, त्याच्या काही दिवस आधीपासून मी खोड्या करत होतो, चोऱ्या करत होतो. आता अजून एक शंका येते की आता लोकांची शंका आहे. एक म्हणे बुवा तुमच्या देवानं तर चोऱ्या केल्या. मी म्हटलं मग तुमचं म्हणणं काय. मग आम्हाला काय हरकत आहे. म्हणून तुम्हाला अडवलं कोण. तुम्ही चोऱ्या करणार बिन भाड्याच्या खोलीत तुम्ही जा, आमचं कोणतं बिघडलं. आता हे व्यावहारिक भाषेत बोलावं लागतं. देवानं चोरी केली. शंका काय येते की जो धर्ममूर्ती आहे, धर्म उपदेशक जो आहे, धर्माचा शास्ता जो आहे, धर्माचा संस्थापक जो आहे, त्यानं चौर्य कर्म शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. मग निषिद्ध कर्म, कारण शास्त्र म्हणेल ते सांडावे, तस्मात शास्त्रम प्रमाणते. मग एवढं सत्य असताना जो सांगतो त्यानं पहिल्यांदा नियम पाडायला पाहिजे, त्या बजेट बसतो. मग शास्त्रामध्ये
त्यानंच सांगितलं की चौर्य कर्म निषिद्ध आहे. मग निषिद्ध असताना तू चोरी का करतो, त्यानं चोरी का केली? लक्षात ठेवा, गर्ग संहितेमध्ये त्याचं इतकं चिंतन आलेलं आहे. तर देवानं चोरी का केली त्याला धर्मशास्त्रामध्ये प्रमुख 4 कारणं सांगितली. देवानं का चोरी केली? पहिलं कारण आहे तुमचं राजकारण, दुसरं कारण आहे धर्मकारण, तिसरं कारण आहे भक्ती कारण आणि चौथं कारण आहे अध्यात्म कारण. विठ्ठल विठ्ठल एक 2-3 मिनिटांमध्ये विषयाला म्हणून देवानं चोरी का केली त्याला पहिलं कारण आहे तुमचं राजकारण. मग तुम्हाला बघा त्यावेळेला राजकारण काय होतं? त्यावेळेला राजकारण असं होतं, मथुरेमध्ये आपल्या पित्यास कैद करून स्वतः गादीवर बसणाऱ्या त्या कंसाच्या जुलमी नीतीभ्रष्ट सत्तेमुळे त्यावेळी ती प्रजा त्रस्त झाली होती. पण तुकोबाराय म्हणतात त्यांच्या त्या बलशक्तीस कारण जर काय असेल तर गोकुळातील दूध, कारण दूध सकस शक्तिवर्धक खुराक होता ना. मग देवानं विचार केला की कंस बलवान आहे, हे राजकारण आहे, कंस बलवान आहे, आपण त्याच्याशी 2-2 हात करू शकत नाही, मग काय करू, तो शक्तिशील कसा होईल, राजकारण. मग देवानं त्यावेळेला आपण पहिल्यांदा सांगून गेलो की रस्ता रोको केला आणि मथुरावासी लोकांचा शक्तिवर्धक खुराकच बंद केला. अजून एक महत्वाचा भाग आहे, आपत्काली राष्ट्र रक्षणाकरता स्वारी तथा चोरी दोष नाही. तुम्ही आपला मराठा इतिहास पहा, शिवरायांनी त्यावेळेला रयतेवर छापा टाकला की त्यावेळेला सुद्धा असं बा राजाला शोभते काय, राजाला शोभते काय, पण आपत्काली राष्ट्र रक्षणाकरता स्वारी तथा चोरी दोष नाही, म्हणून देवानं चोरी केली. विठ्ठल विठ्ठल चोरी करण्याचं दुसरं कारण आहे धर्मकारण. त्यावेळेला धर्मकारण काय होतं, वास्तविक जर विचार केला तर गोकुळामध्ये जे दही दूध तूप लोणी हे जी विपुलता होती हे देवाच्या कृपेमुळे होती. कारण देव गोकुळामध्ये येण्याच्या आधी गोकुळाची अवस्था कशी होती, आज जशी आहे तशी. तुम्ही आजही गोकुळात जाऊन पहा, असं वाटलं की याच्यापेक्षा भिकार चोट पडले. खरंच पहिल्यांदाच आम्ही गोकुळामध्ये गेलो. आता पहिलाच तो टूर नव्हता, मग आपण पाहायला पाहिजे तर मग आम्ही गाड्या घेऊन गेलो. गोकुळामध्ये गेलो, म्हटलं आता एवढं आपण हे वाचन आपण सांगतो असं तसं, एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. ते देवाच्या घरी गेलो की नाही, घरी गेल्यानंतर ते पुजारी लोक आले, ते कथा सांगायला लागले की बस पैसे टाका समजा असं ते. मी त्याजवळ गेलो, म्हटलं भाऊ तुम्हाला दक्षिणा किती पाहिजे, आमचे एवढे लोक आहेत, 90 लोक, तुम्हाला दक्षिणा पैसे लागतील ते घेऊन घ्या, फक्त तुम्ही मुके राहा, आम्हाला हे निवांत ते लवून चाला आणि हसान. म्हटलं काय तिथे मी सांगू नका, हे तुम्ही सांगून राहिले की नाही, थंड सांगता थंड घालून आला, तुम्ही सांगता यातलं काहीच खरं नाही, तुम्ही निवांत, तुम्हाला दक्षिणा पाहिजे ना, तो बघा म्हणजे पंडितजी ऐसा नाही. म्हटलं काहीच नाही, शांत बसा. बुवाजीला का वाटली दादागिरी नको. अरे म्हटलं नाही ना, हा टाइमपास करण्याचा टाइम नाही, आपल्याला या गोकुळामधलं जे काही महत्वाचे ठिकाण हे पाहू द्या. पण तिथं गेल्यानंतर एकदम असं गमलं नाही. मग आम्ही गाडीमध्ये बसलो, गाडीमध्ये बसल्यानंतर नाही राहायला गेलं, मी बुवाजीच्या सीटवर बसलो. म्हटलं बुवाजी हे काय का होते गोकुळ, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का, असं तसं. बुवाजीच्या लक्षात काहीतरी आहेच का बिमारी. अरे म्हटलं नाही, पण काय इतकं उदासीन. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हणत अरे गोकुळामधलं जे वर्णन आहे की नाही, भगवान गोकुळामध्ये 11 वर्ष राहिले की नाही, 11 वर्षामध्ये जहा राम वहा अयोध्या, त्यावेळेला तेवढी सुबत्ता होती. भगवान इथून निघून गेले. म्हणून मी कशाकरता सांगून राहिलो की भगवान ज्या वेळेला गोकुळामध्ये आले, गोकुळाशी लोकांना देवाची एवढी आग्रता झाली, दैदूत तुपणी भरपूर, पण त्या गौरणी काय करत होत्या, ज्याच्या कृपेनं प्राप्त झालं त्याला अर्पण न करता विकत होते. आपली कंडिशन काय आहे, आपण काय करतो, देवाला अर्पण करतो काय, इमानदारीनं. कोणाच्या घरी किती लोकांच्या घरी नैवेद्य असेल, बरं ज्याच्या घरी नैवेद्य असेल त्या नैवेद्यामध्ये किती इमानदारी आहे, कच्च्याच भाकरी असतात त्या एवढ्या चांगल्या. आपण फोडणी दिल्यानंतर गतका आल्यानंतर माणसं भाजी घेतात, देवाला जर नैवेद्य दाखवायचा असेल तर ते भाजी तसंच काहीतरी टाकून देवाले, बरं देवाला नैवेद्य समोर ठेवला की त्याच्या ही लक्षात येत नाही भाकर आहे की भाजी आहे, पाणी फिरवलं की लगेच येऊन जाते. तुकडोजी बाबा म्हणतात ही का भक्ती खरी, म्हणजे ज्याच्या कृपेनं प्राप्त. आता आपल्यात पद्धत आहे वासुदेव करायची, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. तुझं आहे, तुला
अर्पण करायचं आहे. आणि गीतेमध्ये एक वचन आहे बडावे, आता आपला विषय नाही, 3रा अध्यायामधला विषय आहे तो, यो भुंक्तेस तेन येवसहा, त्याचं असताना त्याला अर्पण न करता ती भक्षण करणं म्हणजे पाप खाणं आहे. म्हणून आपल्या पद्धत आहे वैष्णवदेव करण्याची. मी हे कशाकडे सांगून राहिलो की या गौडणीकडून तो दोष होत होता. ज्याच्या कृपेनं हे प्राप्त झालं त्याला अर्पण न करता त्या विकून टाकत होत्या. मग देवाने विचार केला की यांना कळत नाही, पण मी इथं हजर आहे ना. मग देव स्वतःच त्यांच्या घरी जायचं आणि दैदूत तुरुकून खाणी यायचं. म्हणजे देवाच्या लक्षात आलं की त्यांच्याकडून या दुष्ट प्रवृत्तीचं मार्जन निर्मूल होऊन त्यांच्याकडून धर्माचं पालन व्हावं म्हणून देव स्वतः जायचे आणि चोरी करायचे. विठाला विठाला. तिसरं कारण आहे भक्ती कारण. आता भक्ती कारणाचं चिंतन बरेच वेळेला आपण करतो. भगवान भक्त भक्ती भक्तान काय, भक्तिमान भक्त वत्सल आहे. भक्ता करता तो अवतार घेतो. भक्ताची इच्छा काय, त्या गौडणीची एकच इच्छा होती की प्रभूंनी आपल्या घरी यावं, तयार केलेली माकड मिसळी भक्षण करावी आणि मला दिव्य स्वरूप दर्शनाचा आनंद प्रदान करावा. म्हणून भगवान त्या गौडूंच्या घरी जात होते. एक दिवस काय झालं, भक्ती कारण सांगून आलं, गोपाळ खेळत होते. गोपाळ भगवान खेळत असताना फोन आला. म्हणजे फोन आला, हे लक्षात आलं ना, फोन त्यावेळेला फोन नव्हते बरं, पण आपल्या लक्षात येण्याकरता भगवान खेळता 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 फोन आला. दुपारचा टाइम आहे, कर्मण्यवाधिकार असते, ईश्वर निर्मित जबाबदारी पार पडलेली आहे. ती गौडण घरामध्ये एकटीच आहे आणि डोक्यामध्ये एकच, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरिणे कामा घातला चिरा वित्तवरा, मन हे गोविंदी देह काम करीवो. या अवस्थेवर आरूढ झालेली गौडण ज्या वेळेला त्या मुरलीधराची शारंगधनाची प्रार्थना करते की हे प्यारे, हे लाला, हे माखनचोर, हे कान्हा, आज तू ये. मी चांगल्या प्रकारे माखन मिश्री तयार केलेली आहे, ती तू भक्षण कर आणि मला तुझ्या दिव्य स्वरूप दर्शनाचा आनंद प्रदान कर. ही प्रार्थना ज्या वेळेला देवाला कळते, म्हणजे आपल्या भाषेत फोन फोन वाजायला लागला. देवानं खिशातून फोन काढला, पाहिलं, नाव नव्हतं, फक्त नंबर होता. लगेच बटन दाबले, कोण, काय काम पडलं. त्यावेळेला ती गौडण सांगायला की बाबा अरे मीच आहे, काय काम पडलं. आता देव ज्यावेळेला मोठ्यानं बोलायला लागले की नाही, त्यावेळेला ती गौडण, अधिकार होता ना, ज्ञान भूमिकेवर आरूढ झालेल्या गौडणी, ए बाबा जरा हळूच बोल की. देवाच्या लक्षात आलं गिराईक आपल्या वरचा वाटले, देवानं लगेच आवाज कमी केला. असं होते ना, घरी माणसं गेले की नाही, थोडा आवाज कमी होईल ना, चाही होईल पद्धतशीर. तेव्हा बरं बरं, मग तुमच्या मनाला हे काम आहे का तुमचं, अशी कंडिशन होती. देवाची कंडिशन तेच झाली, आवाज कमी झाला. आवाज कमी झाल्यानंतर देवाने विचारलं, काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, म्हणजे किती जन्म झाले, किती वेळेला तुम्हाला आश्वासित केलेलं आहे की दिव्य स्वरूप दर्शनाचा आनंद प्रदान करीन म्हणून. भगवान म्हणतात हो, आश्वासन पूर्तीसाठीच तर हा अवतार आहे. मग तुझं म्हणणं काय आहे. माझं एकच म्हणणं आहे, तू माझ्या घरी यावं, ही माखण मिश्री तयार केलेली आहे ती भक्षण करावी, मला तुझ्या दिव्य स्वरूप दर्शनाचा आनंद प्रदान करावा. भगवान भक्ताची परीक्षा घेत असतो. अगं तुझ्या घरी आलो असतो, परंतु हे व्यवहारात बसत नाही. कबीर महाराज म्हणतात, तुकडोजी बाबा म्हणतात, व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशा, ज्याला व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ काय करणार आहे. अरे व्यवहार असा आहे की तुझ्या घरच्या मंडळीच्या देखत तुझ्या घरी येणं, हे व्यवहारात बसत नाही. त्यावेळेला ती गौडण, कारण परिपक्व अवस्था झाली होती, ती गौडण सांगायला लागली की देवा हरी आहो आता मंदिरी, कोणी नाही प्रभू. अरे माझ्या घरामध्ये कोणी नाही. घरामध्ये कोण कोण असते, पुरुष मंडळीपैकी पतिराज असते, अजून सासरे बुवा, अजून देर वगैरे असते की नाही. त्यावेळेला ती गौडण, रूपकाची भाषा आहे, ती गौडण देवाला सांगायला लागली, प्रभू कामभ्रतान गेला दुरी, क्रोध सासरा नाही घरी, दंभदीर फिरे बाहेरी, कोणी नाही दुसरे. हो, अरे कामरूपी जो भरतार आहे तो 7 दिवसापासून मंदिरात गेला पारायण करायला, काला झाल्याशी येत नाही. क्रोध सासरा नाही घरी, शेगावला गेला, दिंडी चालू आहे, त्या दिंडीत झाला सामील, दिंडीचा समारोप झाल्याशिवाय घरी येत नाही. दंभदीर फिरे बाहेरी, फाट्यावर गेला माणसीन गुटखा खायला, संध्याकाळपर्यंत घरी येत नाही. अगं पुरुष मंडळी आहे, महिला मंडळ असेल, कोण कोण असतात, सासू नंदा जावा असतात ना. ती गौडण सांगायला लागली, कृष्णा अरे काळजी करू नको, माझ्या घरामध्ये कोणी नाही. भ्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाला आशा ममता, कल्पना जावा गेल्या माहेरी, कोणी नाही दुसरे घरी. हो, हे भक्ती कारण आहे. आणि तिसरं चौथं कारण आहे अध्यात्म कारण.
असं नविदा भक्तीनं ओथंबलेलं अंतःकरण जाणून भगवान त्या गवळणच्या घरी जायचे आणि त्या गवळणचं सर्वच काही चोरून घ्यायचे. चित्त चोरी नंदाच्या नंदाने चित्त चोरी नंदाच्या नंदाने तुका म्हणे येणे करुणा ध्वाजे तुका म्हणे येणे करुणा चित्त चोरी नंदाच्या नंदाने नंदाच्या नंदाने नंदाच्या नंदाने चित्त चोरीले नंदाच्या नंदने. फक्त चित्तच चोरू नाही तर निळोबारा म्हणतात. काय सांगा त्या गवळीचा संवाद पहा. आपला टाइम संपला म्हणा. निळोबारांनी एवढं भारतात वर्णन केलं आहे. त्या गवळणी एकत्रित आल्या आणि एकत्रित आल्यानंतर त्याचा विषय काय असेल? काय केली भाजी? सासू काय म्हणते? मी काय करीन बाबाजी असा विषय असतील काय? नाही. एक विषय तो सगळ्यांचा हरी निघाला विषय. अगं तो दुसरी गवळण सांगायला लागली त्याचं काय नाव काढतो म्हणजे काय झालं? एक नंबरचा चोर आहे. या चोरामध्ये प्रकार आहेत बरं. कधी कधी असं झालं की नाही प्रकार जाऊ द्या म्हणतात. कोणी बुट्टे गिट्टे असेल एवढं खास नाही वाटत. काही चोर असे आहेत की त्याचे रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला ते फोटो लागले आहेत यांच्यापासून. हा जो चोर आहे की नाही एक नंबर नामदेला तर म्हणतात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. ती गवळण म्हणते तो माझ्या घरी आला. माझ्या घरी आल्यानंतर त्यानं फराड केलं. काय केलं फराड? माझ्या मीपणाचा करोणी फराड उरले खावयासी बैसला सकड ऐसा भुकाडू हा नंदाचा गुवड यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ हो. ती गवळण बोलायला लागली आपल्या सखीला सांग आता माझ्याजवळ काय आहे? आता काय देऊ नसता जवळी. अगं एवढंच नाही संचित प्रारब्ध ते भक्षिले समोळी कर्मा कर्माच्या घेतल्या गवळी विषय वासण्याच्या ग्रासल्या निसिमिडी हो. अशा निर्विकार निर्विषय झालेल्या त्या गवळणी भगवान परमात्म्याने त्यांचं सर्वच काही चोरलं. आता आयसाहेबांच्या लक्षात आलं की हा खोडकर आहे. चोरी केली हाती सापडला. आता याला रागात राहू देणं बरोबर नाही. ज्यावेळेला आई बाबाच्या आज्ञेवरून भगवान आता गोमातेची सेवा करायची असल्यामुळे खेड्याच्या रूपातून गोपाळांना दिव्य स्वरूप दर्शनाचा आनंद प्रदान करायचा असल्यामुळे ज्यावेळेला घरून निघाले त्यावेळेला त्या पोतचं एवढं वर्णन केलेलं आमच्या महात्म्यांनी. आता आपल्याला तेवढा वेळ नाही. खांद्यावरी कांबडी भगवान काही चालण्याकरता जातात ना. खांद्यावरी कांबडी घोंगडी आहे. आता घोंगडी कांबडीच का? अरे जो सर्व देवाचा राजा आहे जाऊ द्या. गोकुळाचा जो मुखी आहे मेन आहे भरजरी सालुतरी असायला पाहिजे होता की नाही. पण त्याच्या अंगावर घोंगडी कांबडी का? त्यातही प्रकार घोंगडीच का बरं? घोंगडी म्हणून कांबडी म्हणून त्याची ओळख आहे. राधे तुला पोसितो घोंगडी वाला ग. घोंगडी वाला ना. घोंगडी कांबडीच का? ठीक आहे. हातामध्ये काठी आहे. पायामध्ये कोण्या कंपनीचा बूट आहे? देव ज्या वेळेला काही चालण्याकरता निघाले ना कोणीही अनुमानी होते. का होते? ती गोमातेचं महत्व आहे. म्हणून गोमातेची सेवा करायची. कारण रामावतारामध्ये काय झालं की एक दिवस श्रीराम प्रभू गो शाळेकडे निघाले. कशा करता? पूजा वगैरे झाली मग गाईचं दर्शन घेऊन येऊ. पण या मोठ्या लोकांना स्वतःच्या मनानं काहीच करता येत नाही. काय झालं ती सिक्युरिटी आली. प्रभू आज तुम्हाला गोशाळेत जाता येणार नाही. हा नाही आजच्या नियमात ते बसत नाही. देवानं त्याच वेळेला ठरवलं की आता पुढच्या अवतारात फक्त गोमातेची सेवा करायची. विठाल विठाल काही आपल्या चराला सोडल्यात आणि काही चराला सोडल्यात आणि खेळ खेळायला लागले. त्या खेळाचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये 350 खेळाचं वर्णन आहे. त्या 350 खेळाचं वर्णन करतो म्हटलं तर 2 सप्ते लागतील. कारण ते रूपकाची भाषा आहे. कोणता खेळ कसा देवभक्ताचा खेळ आहे ना तो. आता हे वरवर आपल्या भाषेत ते शब्द आहेत परंतु काही शब्द असे आहेत. आता हे पहा जो चेंडू फळीचा खेळ आहे ना आपण त्याला क्रिकेट म्हणतो. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी हे जे खेळ आहेत ना. आता कशाला दूर जाता आपल्या खेड्यामधला सर्वात परिचित खेळ कोणता? विटी दांडू. विटी दांडू कसं खेळतात बहुतेक आपल्याला तरी माहित आहे. आता या पिढीला काही सांगता येत नाही पुढे. याले विटी म्हणतात याले दांडू म्हणतात असं सांगायला पुढे.
पण विटी दांडू त्याचे नियम आहेत. टोला मारायचा, त्या दांडवाला स्पर्श झाल्यानंतर ते रास फिटते. नाही नाही, भगवान आणि गोपाळ खेळत असताना कोणता खेळ कसा खेळायचा भगवान आणि त्या गोपाळांना समजून सांगायचं. अबग तू बग ती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, भावना 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 आज के दानवरा, भावना 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 आज के दानवरा, अनेक प्रकारचे खेळ खेळायला लागलेत, भोवरा खेळायला लागलेत. आता या भोवऱ्याचं वर्णन आहे. त्या भोवऱ्याची नावं कोणती, तो कसा गुंडाळायचा, कसा भरायचा. विटी दांडूचं तसंच आहे. विटी कोणती, दांडू कोणती, टोला कोणता मारायचा. सत्व विटी घेऊन हाती धीर धरी दांडू, भाव बडे टोला मारी भिऊ नको गांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळता 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 गोपाळ दमले. खांदी भार पोटी भूक काय 12 वाजले. झाली आता वेळ म्हणती आणा सिदोऱ्या एकत्रित केल्यात. सिदोरी एकत्रित तो काला केला. काला म्हणजे 2 पदार्थाचं मिश्रण. काला म्हणजे जीव शिवाचं ऐक्य, काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य, काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी महिला. त्यापेक्षा सोप्या बाई सांगू, काला म्हणजे प्रसाद. प्रसाद प्रसाद सर्व समजते की नाही. माणसं 7 दिवस इकडे ढुकून पाहणार नाहीत, पण प्रसाद चुकत नाहीत. बरं म्हटलं का आज एवढी गर्दी सारायच्या पुढे, म्हणजे प्रसाद प्रसाद चुकत नाहीत माणसं, कारण त्यांना माहिती आहे एवढं यायला समजते हे तरी पुरे आहे. प्रसाद हे सर्व दुःखानाम. आणि हा जो प्रसाद आहे ना, हा फक्त परमार्थामध्ये आहे. बरं प्रपंचात प्रसाद नाही. तो प्रपंच इंद्राचा असो की उंदराचा असो. आता आमचे काही फार मोठे नाही म्हणा, ते कधी कधी असे अनुभव येतात. तरी गेल्यानंतर पहिला सांगितलं की ते बैठक त्याची असते, चहा घ्यायची, एवढं सांगत बसतात. ते एवढं सांगतात डॅडी मम्मी कॅश प्रॉपर्टी. मग उठता म्हटलं आबा येतो. मग म्हणे मग बुवा तुमची काही दिंडी गिंडी नाही काय. म्हटलं आता तर मुक्ताबाई दिंडी जाते बुवा. तुमचं म्हणणं काय. मग आपलं जमीन काय. म्हटलं आता चालल्या जाईल. हे लोक दिंडीची हवा येऊ दिली नाही. बरं म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं का हो आता कोण दिंडी तुम्हाला आवडते. म्हणे बुवा आता काय सांगता, 3 दिवस झाले तुमच्याच्यानं आज चहा भेटला. वस्तुस्थिती बरं भाऊ, म्हणजे मला मी नाव सांगत नाही, गाव सांगत नाही, तुमच्या कारंजाला सोयऱ्या कुठे बसता घोर करत. पण कशाकडे सांगून राहिलो की एवढं असताना म्हटलं मग आबा तुमचं म्हणणं काय. म्हणे बा आता असं वाटून राहिलं की हे एवढं का केलं. त्यावेळी दिंड्या पालख्या साधू संतांच्या देवाच्या सेवेत राहायला पाहिजे होतं, पण आता उपयोग नाही. हे ज्याच्यासाठी केलं त्याही भेटत नाही. म्हणजे एवढं करून प्रपंचामध्ये फक्त पश्चाताप आहे, परमार्थामध्ये प्रसाद आहे. आणि हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद देव देतो किंवा संत देतात. प्रसाद देतो पंढरीनाथ किंवा माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. तो काला देवानं सगळ्यांना वाटला. पैसोनी फेरी गडिया मध्यभागी हरी, अवघियांचे करी समाधान सारिखे. हा जो आनंद आहे भगवानच्या वेळेला, हा आत्मानंद ब्रह्मानंद गोपाळांना वाटत असताना रे गड्या बैजवा गड्या, रे गड्या बैजवा गड्या, रे गड्या बैजवा गड्या, सात गोगड्या सिदोरीच्या हरी हरी तो गोगडा, हरी हरी तो गोगडा, ओ हरी हरी गोपालका, तेरी बैजोनिया मुळेच्या, हरी हरी तो गोपालका, तेरी बैजोनिया मुळेच्या.
सर्वांनाच बोलावलं. ये रे गड्या वैजा वाकड्या टाक घुमड्या सोड गाठोड्या सिदोरीच्या हरिहा करीतो गोपाळ काला तिरी बैसोनी विच्या. हा प्रसंग ज्या वेळेला चालू आहे त्यावेळेला अंतरिक्षामध्ये देव आले. फक्त स्वर्गातले सत्यलोकातले नाही तर वैकुंठातले कैलास सर्व देव आलेत आणि विमानातून पाहून राहिले की कारण प्रत्यक्ष परब्रह्म आहे ना. भक्तांना दिव्य स्वरूप दर्शनाचा आनंद प्रदान करण्याकरता ते अवतीर्ण झालेला आहे. आणि देवा लोकांना त्यावेळेला पश्चाताप झाला की लगा विनाकारण तपश्चर्या केली देव लोकांना गेलो कारण त्या भोगभूमी आहेत. हा आनंद नाही. तसं पारायण सप्ताह काकडा हरिपाठ अशी पंगत हा आनंद तिकडे नाही. मग स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा इह लोकीचा देह देव इच्छिते ती पाहे. मग ब्रह्मदेव म्हणले का इतकीच गोष्ट. ब्रह्मदेव आला होता. ते गोपाळ सांगायला म्हणजे देव सांगायला लागले जाऊ नको बरं. त्या गोपाळ आहेत वारकरे ते भले तरी देऊ महू मीना हुनी आम्ही विष्णुदास इतकं सोपी नको समजू. ब्रह्मदेव म्हणाला का एवढं निर्माण केलं म्या यायला बनवायला काय टाइम लागते बे. हे वारकरी साध आला ना बसला पंक्तीत. कोण? ब्रह्मदेव. गोपाळाचं रूप घेतलं. देवानं आधीच ओळखलं. देव म्हणले का मी तो बाप आहो ना मली बरोबर देव तिथपर्यंत आले. काला वाटत 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 वाटत. बरं मग हे नियम आहेत सर्वांना जमत नाही की हा आनंद उपभोगण्याकरता सेवन करण्याकरता. गोपाळाची कंडिशन कशी होती. गोपाळानं आंजोळा अशा केल्या आणि देवाकडे पाहायला लागल्या. कारण देवाचं मुख पाहत असताना पाहालिया वेधलावी बैसे जीवी जोडोनी ब्रह्मानंदामधील लीन झाली. आणि आता काला प्रसाद भेटणार आपल्याला म्हणून देवाकडे पाहायला लागले. पण हे बह्या याला माहीतच नाही ना कसा टाळ वाजतात आणि कसं काय करतात. हे आलं नाही. आपण पाहणार तुम्ही हे पुढे पाय टाकतात आणि हे मागं पाय टाकतात. त्याचंही बैकून येते म्हणजे याचं सुद्धा ठेवतच नाही. मग यानं काय केलं आपण ओळखून आलो पाहिजे. ब्रह्मदेवानं खाली पाहिलं आणि हात वर केला. आता याची जिरवायची होती. देव तिथपर्यंत आले. लक्षात आलं की हे लेख आपल्या दिंडीतलं नाही. तिथपर्यंत आणले थांबले. देव थांबल्यानंतर गोपाळ पाहायला लागले की देव थांबले का. वैजा बोलायला लागला पेंजा देवा का थांबले. वेळ कमी आहे ना काला वाटून द्या ना. अरे पण वाटला असता पण हे आपल्यातलं दिसत नाही ना. म्हणे कोण. देव गोपाळ पाहायला लागले. पाहायला लागले तर ते खाली मान घालली होती. खरे कोणा घरचा पाहुणा आहे. सप्त तर सार्वजनिक आहे. पाहुणा कोणा घरचा आहे. म्हणे बाबा आपल्याला काही ओळख नाही. मग जो ओळखचा नाही विनाकारण येऊन बसला. जिरवायची होती ना. देवानं उठवलं. उठा म्हणा याला. ब्रह्मदेवाला उठवलं. ते वरून पाहायला लागले. पाय रे म्हटलं होतं की जाऊ नको. त्या गोपाळात हे कोणाचं काही समजत नाही. ते ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण असा तसा म्हणे मग आता पुढे पाय कसं होतं. ते हसायला लागले. ब्रह्मदेवाने विचार केला. फक्त उठवलं नाही बरं ग्राउंडच्या बाहेर काढलं. ग्राउंडच्या बाहेर काढल्यानंतर ज्यावेळेला ब्रह्मदेव चालत चालत पुढे जायचे तर वर जर पाहतो ते हसतील. पण ब्रह्मदेवाने विचार केला वरती तर हसतात पण हे काय करतात आपण पाहू. ब्रह्मदेव पुढे चालायला लागला आणि मागं पाहायला लागला. ज्यावेळेला पुढे चालत असताना मागून वाकून पाहते की नाही त्यावेळेला हे गोपाळ काय करतात वाकुलिया ब्रह्मदेवाले चकोण्या दाखवायला लागले. कोणाले चकोण्या दाखवायला लागले. ब्रह्मदेव अजून खजी झाला. ते पाहायला वरती तर हसायला लागले. ते म्हणून आपण हसतो ते चकोण्या दाखवून राहिले. आपण सांगितलं जाऊ नको. ब्रह्मदेवाने विचार केला लागला का मी लोक एवढा बुद्धिमान. मग हात धुवायला ते येतील काल्याचे असे. देव म्हणे गड्या हवाय. लक्षात आलं की हे आता या काला कारण अधिकार नाही. मग याला काला कसा काय देता. याला प्रसाद कसा भेटी. पुसोनिया हासी फिरा सांगाते हात. आपले जे हात आहेत की नाही जेवण भरपूर करायचं पण हात धुवायचं नाही. पेंद्या म्हणल्या का तसंच आपल्याला गबाडे समजतात. हे माडकरी टाडकरी दिसते की गबाडे समजतात. तर हे जर हात जर तुझ्या तिरीले पुसायला लावले तर हे म्हणे बात आता तिरीलेच का कसे विषय आहेत मला काय सांगायचंय. पुसोनिया हासी फिरा सांगाते हात. त्यावेळेला ब्रह्मदेव शरण आला. गोपाळाच्या समोर उभा राहिला आणि म्हण बाबा ती पुढची माझी गमता करतील ना हसतील ना. ते एखादा कंत द्या. त्यावेळेला हे गोपाळ सांगायला लागले की बाबा दिला असताना पण तुझा अधिकार नाही ना. कारण काही नियम आवली. काय नियम आहेत. अरे हा आत्मानंद ब्रह्मानंद हा काला सेवन जर करायचा असेल तर तुला मृत्यू लोकांमध्ये अवतार घ्यावा लागेल. फक्त मृत्यू लोकांमध्ये अवतार घेऊन तू म्हणजे मी ढेपणची कारखानदार जमत नाही बरं. कुठं नाही नाही नाही. मग तुला माडकरी व्हावं लागेल टाडकरी व्हावं लागेल फडकरी व्हावं लागेल. नाईला जाणं ब्रह्मदेवाला ब्रह्मा सोपान तो सोपान काकाच्या रूपाने यावं लागलं. ता बजेट बसला. मला काय सांगायचं का दुर्लभ असणारा जो काला आहे तो काला काला दुर्लभ असेल
वैकुंठात सत्यलोकात. तुका म्हणे काला वैकुंठी धरलो. पण विशेष हा लाभ संतांच्या संगतीमध्ये तो काला सुलभ आहे. ज्या संतांच्या संगतीमध्ये तो काला सुलभ आहे त्या संतांचे अनंत आपल्या उपकार आहेत. अंशतः त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांच्या नामाचा आपण जयघोष करू. त्यानंतर त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आनंदाचा आपण उपभोग बघून राहिलो. श्री संत सखाराम बाबा वैकुंठवासी परमपूज्य गुरु बाबासाहेब त्यांच्या प्रतिज्ञेनुसार त्यांची प्रतिज्ञा होती, फिरले ती पायी नको गाडी घोडे, न घाली ती कोणावर हे साकडे, दृढ हाच हेतू मणी तयांच्या, वदवीन सर्वा जगी राम वाचा, वदवीन सर्वा जगी राम वाचा ही त्यांची प्रतिज्ञा. त्या प्रतिज्ञेनुसार सरळ बसू, हातानं टाळी वाजू, मोठ्या प्रेमाने सर्व महात्म्यांच्या नामाचा जयघोष करू, वारकरी संप्रदायाचा महामंत्र रामकृष्ण या मंत्राचा जप करू आणि शिवेला पूर्णविराम देऊ. पुढे मला वाटते काही सत्कार समारंभ आहे 10 मिनिटांमध्ये. हा, ज्यांनी अन्नदान केलेलं आहे हा त्यांची ती इच्छा नसेल, परंतु आपले कर्तव्य म्हणून, कारण ह्याला व्यवहार म्हणतात, हे आपण केलंच पाहिजे. म्हणून ज्यांच्याकडून जे भाग्यवान आहेत की त्यांच्याकडून ते अन्नदान घडलं त्यांनी हा त्यांचा काय सत्कार स्वीकारावा. आणि त्यानंतर मला वाटते अजून काही सूचना होती, सत्कारच आहे मला वाटते आणि आरती होईल. म्हणून पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती, नवे अंगभूती नवे हा उपदेश, तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे निवृत्ती नामदेव. जय